नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी सोनाली. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या एका खास आणि खऱ्या अनुभवाची कथा सांगणार आहे. ही कथा प्रेम, एकटेपणा, भावनिक ओढ आणि हळूहळू वाढणाऱ्या आकर्षणाची आहे. काही गोष्टी खूप वैयक्तिक असतात, पण मी तुम्हाला पूर्ण विश्वासाने सांगत आहे. यूट्यूबवर असंख्य लोक आपल्या कथा शेअर करतात, तशीच ही माझी कथा आहे. ऐका शांतपणे, कारण यात खूप भावना आहेत. सकाळची वेळ होती. मुंबईजवळच्या आमच्या 2 BHK फ्लॅटमध्ये उन्हाळ्याचा उकाडा किती भयंकर होता. मी स्वयंपाकघरात उभे होते, चहा करत होते आणि घामाने माझी साडी अंगाला चिटकली होती. अचानक बेडरूममधून पंख्याचा आवाज थांबला. क्लिक असा एक आवाज आला आणि पूर्ण शांतता. मी धावत बेडरूममध्ये गेले, स्विच दाबला, पण पंखा फिरतच नव्हता. अरे देवा, आता हे काय झालं? एवढ्या उकाड्यात हे पंखा बंद पडला तर कसं राहणार? मी स्वतःशीच बोलले. मी खूप प्रयत्न केले, स्विच वर खाली केला, प्लग काढून पुन्हा लावला, पण काहीच उपयोग झाला नाही. माझा नवरा राहुल सकाळीच ऑफिसला निघून गेला होता. तो रात्री 10-11 वाजता घरी येतो, पूर्ण थकलेला. आमचं लग्न झालं 3 वर्षे झाली, पण गेल्या काही महिन्यात आमच्यातलं नातं फक्त नावापुरतं राहिलं होतं. तो नेहमी म्हणायचा, "सोनाली, प्रोजेक्टचं प्रेशर आहे, समजून घे ना." मी समजून घ्यायचा प्रयत्न करायची, पण माझ्या मनातली तहान, ती भावनिक आणि शारीरिक ओढ कशी थांबवायची? मी 32 वर्षाची आहे, देखणी, शिक्षित, घर सांभाळणारी, पण घरात एकटी पडलेली. रात्री एकटी बेडवर पडलेले. मी फोन उचलला आणि गुगलवर फॅन रिपेअर नियर मी सर्च केलं. एक लोकल इलेक्ट्रिशियनचा नंबर मिळाला. नाव होतं विक्रम शर्मा. मी लगेच फोन केला. "हॅलो भैया, आमच्या फ्लॅटमध्ये पंखा बंद पडला आहे, लवकर येऊ शकाल का? उकाडा खूप आहे." त्याने सांगितलं, "मॅडम, मी आता बाहेर आहे, पण 40-45 मिनिटात पोहोचतो." मी घर थोडं आवरलं, स्वतःला आरशात बघितलं, केस नीट केले, हलकीशी साडी नीट केली. मनात विचार होता, "सोनाली, तू काय करतेस? फक्त पंख्यासाठी तर बोलवलंय." पण एकटेपणामुळे मन अस्वस्थ होतं. दरवाजावर बेल वाजली. मी दार उघडलं. समोर उभा होता विक्रम. उंच, साधारण 5 फूट 10 इंच, मजबूत शरीर, साधे काळे टी-शर्ट आणि जीन्स. चेहरा साधा, पण डोळ्यात एक प्रामाणिक आणि शांत भाव होता. वय 28-29च्या आसपास दिसत होतं. "मॅडम, पंखा कुठे आहे?" त्याने हसत विचारलं. त्याची हनुवटीवर हलकी दाढी आणि घामाने ओले केस बघून मी क्षणभर बघत राहिले. मी त्याला बेडरूममध्ये नेलं. तो पंख्याकडे बघून म्हणाला, "मॅडम, कॅपॅसिटर गेलाय. मी बदलून देतो. साधारण 15-20 मिनिटं लागतील." तो कामाला लागला. मी बाजूला उभे राहिले. त्याचे मजबूत हात स्क्रू काढताना, तार जोडताना बघत होते. त्याच्या बाहूंची ताकद दिसत होती. मनात एक विचित्र भावना जागृत झाली. "सोनाली, काय विचार करतेस? हा फक्त दुरुस्त करणारा आहे." मी स्वतःला समजावलं. काम करणारा तो बोलायला लागला, "मॅडम, तुम्ही एकट्याच आहात का? घरात कोणी नाही?" मी हलक्या आवाजात स्वरात म्हणाले, "नवरा ऑफिसला गेलाय, तो खूप व्यस्त असतो." त्याने मान डोलावली. "समजते मॅडम, मुंबईत सगळे धावपळ करत असतात. मी गावाकडून आलोय, इथे मेहनत करतो. पत्नी आणि छोटा मुलगा गावी आहेत." मी त्याला पाण्याची बाटली दिली. आम्ही थोडं जास्त बोललो. मी त्याला विचारलं, "तुम्हाला रोज किती काम येतात?" तो हसला, "खूप येतात मॅडम, पण लोकांना वेळेवर सेवा द्यायची असते." त्याच्या बोलण्यात एक साधेपणा होता, जो राहुलच्या व्यस्त बोलण्यापेक्षा खूप वेगळा वाटला. काम संपलं. पंखा सुरू झाला. मस्त हवा येऊ लागली. मी त्याला पैसे दिले. तो निघता निघता म्हणाला, "मॅडम, पुन्हा काही समस्या झाली तर लगेच फोन करा, मी येईन." त्याच्या डोळ्यात एक काळजी दिसली. मी थँक्यू म्हणाले. तो गेल्यावर बेडवर बसले. पंख्याची हवा अंगावर येत होती. मनात विक्रमचे ते हात, त्याचा शांत स्वर, त्याची प्रामाणिक नजर घोळत होती. "हे काय सोनाली, तू नवऱ्याची बायको आहेस. फक्त एका अनोळखी माणसाशी बोललीस का एवढं?" पण दुसरीकडे मन म्हणत होतं, किती दिवस झाले कोणीतरी माझ्या मनाची कदर करून बोललं नाही. राहुल तर फक्त "हं, ठीक आहे" एवढंच. त्या रात्री राहुल घरी आला. आम्ही जेवलो. मी त्याला जवळ येण्याचा प्रयत्न केला, त्याच्या खांद्यावर हात ठेवला, पण तो म्हणाला, "सोनाली, उद्या सकाळी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, झोपूया." तो झोपला. मी एकटी जागी होते. पंखा फिरत होता, पण माझ्या मनात विक्रमचे शब्द आणि त्याची हसरी नजर गिरट्या घालत होती. एकटेपण जाणवत होतं. मनात एक छोटीशी आशा जागी झाली होती. उद्या पुन्हा काय काम सांगून त्याला बोलावं का? मित्रांनो, ही फक्त सुरुवात होती. एक साधा पंखा बंद पडल्याने माझ्या आयुष्यात एक नवी ओढ निर्माण झाली. भावना हळूहळू वाढत होत्या. त्या दिवशी रात्री मला झोप येत नव्हती. पंख्याची हवा चालू होती, पण मनात विक्रमचे ते प्रामाणिक डोळे, त्याचा शांत स्वर आणि मजबूत हात घोळत होते. "सोनाली, तू काय विचार करतेस? हा तर फक्त काम करणारा माणूस आहे." मी स्वतःला समजावत होते, पण दुसरीकडे मन म्हणत होतं, किती दिवस झाले कोणीतरी माझ्याशी एवढ्या काळजीने बोललं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पंख्यातून एक विचित्र आवाज येऊ लागला. मी थोडा वेळ थांबले, पण उकाडा वाढत चालला होता. शेवटी मी विक्रमला फोन केला. "हॅलो विक्रम,
काल दुरुस्त केलात ना, पण आज पुन्हा आवाज येतोय. येऊ शकाल का? माझा आवाज थोडा लाजरा होता. त्याने लगेच सांगितलं, हो मॅडम, मी 30 ते 40 मिनिटांमध्ये येतो. तो आला तेव्हा दार उघडलं. आज त्याने हलका निळा टी-शर्ट घातला होता. घामाने थोडे केस चिकटले होते. मॅडम काय झालं? तो हसत आत आला. मी त्याला बेडरूममध्ये नेलं. तो पंख्यावर चढला आणि काम करू लागला. मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते. मनात विचार येत होता, आज थोडं जास्त बोलावं का? चहा घेऊन मी त्याच्याकडे गेले. विक्रम, चहा घे ना, एवढ्या उकाड्यात काम करताय. त्याने चहा घेतला आणि बेडच्या बाजूला बसला. आम्ही बोलायला लागलो. तो सांगत होता, मॅडम, मी गावी राहिलो असतो तर शेती करायचो, पण इथे मुंबईत मुलासाठी पैसे कमावतोय. पत्नी गावी आहे, तीही एकटीच सगळं सांभाळते. त्याच्या आवाजात एक किंचित वेदना होती. मीही माझं मन उघडलं. माझा नवरा राहुल खूप चांगला आहे, पण तो ऑफिसमध्ये इतका व्यस्त असतो की घरी येऊन फक्त झोपतो. आम्ही बोलतही कमी झालोय. मी एकटी फार वाटतं. विक्रमने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, समजते सोनाली. म्हणजे मॅडम, प्रत्येकाला आपली भावना साथ हवी असते, फक्त पैसे आणि घर नसतं. पहिल्यांदा त्याने माझं नाव घेतलं, सोनाली. माझ्या मनात एक हलकीशी लहर उठली. मी लाजले आणि म्हणाले, तुम्ही खूप समजून घेता विक्रम. राहुलला हे सगळं सांगितलं तर तो म्हणतो समजून घे. आम्ही बराच वेळ बोलत होतो. तो मला त्याच्या गावातल्या छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी सांगत होता. मुलाशी खेळणं, पावसाळ्यात गावातल्या हिरवीगार शेती. मी त्याला माझ्या कॉलेज लाईफची, लग्नापूर्वीच्या स्वप्नांची गोष्ट सांगितली. काम संपलं. पंखा आता पूर्ण ठीक झाला होता. तरीही मी त्याला म्हणाले, विक्रम, स्वयंपाकघरात एक लाईटचा स्विचही बिघडलाय, बघून जाल का? तो हसला आणि म्हणाला, हो, का नाही. मी त्याला स्वयंपाकघरात नेलं. तो काम करत असताना मी त्याच्या पाठीकडे बघत होते. त्याची मेहनती, साधी राहणी मला आवडत होती. राहुल तर फक्त सूट-बूट आणि लॅपटॉप. त्या दिवसापासून मी छोटी छोटी कामं शोधू लागले. एक दिवस पाण्याचा टँकर भरायचा, दुसऱ्या दिवशी शेल्फची स्क्रू घट्ट करायची. विक्रम यायचा, काम करायचा आणि आम्ही गप्पा मारायचो. प्रत्येक भेटीत आमची ओळख वाढत चालली होती. तो मला सोनाली म्हणायचा आणि मी त्याला विक्रम म्हणायची. एकदा मी त्याला माझे जुने फोटो दाखवले. त्याने बघितले आणि म्हणाला, तुम्ही खूप सुंदर आहात सोनाली. नवरा खूप भाग्यवान आहे. मी लाजून म्हणाले, असं काही नाही, तुम्हीही छान आहात. मेहनती, प्रामाणिक आणि कोणाशी सहज बोलता. त्याने माझ्या डोळ्यात बघितलं. क्षणभर शांतता पसरली. मला त्याच्या नजरेची ऊब जाणवली. मनात विचार आला, हे आकर्षण आहे का, की फक्त एकटेपणामुळे? एक संध्याकाळी राहुलशी भांडण झालं. तो उशिरा आला आणि पुन्हा फोनवर बोलत होता. मी रडत होते. त्यावेळी विक्रमला फोन केला. विक्रम, एक काम आहे. तो आला. मला रडताना पाहून त्याने विचारले, काय झालं सोनाली? रडू नका. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला, फक्त सांत्वनासाठी. त्या स्पर्शाने माझं अंग दाटलं. मी त्याच्याकडे बघितलं. त्याचे डोळे काळजीने भरलेले होते. विक्रम, मला कोणी समजत नाही. राहुल फक्त काम काम. मला काय हवं आहे तेही विचारत नाही. मी रडत म्हणाले. तो शांतपणे ऐकत होता. सोनाली, तू खूप मजबूत आहेस, पण प्रत्येकाला थोडा आधार हवा असतो. मी आहे ना, बोलून घे. त्याचे शब्द माझ्या मनाला स्पर्श करून गेले. त्या क्षणी मला वाटलं की हा माणूस मला खरोखर समजतो. मित्रांनो, हळूहळू आमच्यातली भावनिक जवळीक वाढत चालली होती. मी त्याच्याशी बोलताना मोकळं वाटायचं. त्याची नजर, त्याचे शब्द, त्याची मेहनत, हे सगळं माझ्या एकटेपणाला भरून काढत होतं. पण मनात एक छोटासा अपराधी भावही होता. आठवडा उलटला होता. विक्रम आता माझ्या घरचा सुपरिचित झाला होता. पंखा पूर्ण ठीक झाला होता. घरी मी त्याला छोटी मोठी कामं सांगायची. दिव्याची वायरिंग, शेल्फ लावणं किंवा AC चा फिल्टर साफ करणं. तो यायचा, हसत हसत काम करायचा आणि आम्ही बोलायचं. त्याचे शब्द खूप साधे पण मनाला स्पर्श करणारे होते. राहुल ऑफिसमध्ये व्यस्त असायचा. रात्री येऊन फक्त जेवण आणि झोप. आमचा संवाद तर जवळजवळ संपलाच होता. एक संध्याकाळ होती. आकाश काळं झालं होतं. विक्रम घरात काम करत होता. अचानक पावसाने जोर धरला. मोठमोठ्याने गडगडाट आणि पाऊस. मी खिडकीजवळ उभी राहिले. विक्रम, आता पाऊस थांबेपर्यंत थांबा, बाहेर जाणं शक्य नाही, मी म्हणाले. तो हसला आणि म्हणाला, ठीक आहे सोनाली, पण तुला त्रास होणार नाही ना? पहिल्यांदा त्याने माझं नाव घेतलं. माझ्या मनात एक गोड लहर उठली. आम्ही बाल्कनीत गेलो. दोघे बाजूला बाजूला बसलो. मी त्याला चहा आणला. पावसाची थंड हवा येत होती. आम्ही बोलत होतो. सोनाली, तू नेहमी हसत असतेस, पण डोळ्यात एक दुःख दिसतं. काय झालंय? त्याने हळूच विचारलं. मी क्षणभर थांबले. मग सगळं सांगितलं. राहुलशी किती दिवस झाले बोलणं कमी झाले. स्पर्श तर नाहीच. तो चांगला आहे विक्रम, पण मला वेळ हवा असतो. ऐकणारा, समजून घेणारा. मी एकटी पडले आहे. बोलता बोलता माझ्या डोळ्यात अश्रू आले. विक्रमने माझ्या हातावर हात ठेवला. त्याचा स्पर्श उबदार होता. मी समजतो सोनाली. मीही दूरगावी पत्नीला सोडून आलोय. एकटेपणा कसा असतो ते मलाही माहिती आहे. पण तू खूप मजबूत आहेस. तुला कोणी साथ द्यायला हवी. त्याचे शब्द ऐकून मी रडले. त्याने मला हळू जवळ ओढून घेतलं.
मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याचे हात माझ्या पाठीवरून प्रेमाने फिरत होते. ते स्पर्श केवळ सांत्वनाचे होते, पण मला वर्षानुवर्षे न मिळालेल्या प्रेमासारखे वाटले. रडू नकोस सोनाली, मी आहे ना. तुला जे हवं असेल ते देतो. तो कुजबुजला. माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं. हे काय होते सोनाली? हा दुसरा माणूस आहे. तू नवऱ्याची बायको आहेस. पण दुसरीकडे मन म्हणत होतं, किती दिवस झाले कुणीतरी मला इतक्या प्रेमाने स्पर्श केला नाही. हा स्पर्श सुरक्षित वाटतोय, प्रेमळ वाटतोय. आम्ही बराच वेळ बसलो. पाऊस थांबला नव्हता. विक्रमने माझ्या केसात हात फिरवला. आमचे डोळे एकमेकांमध्ये मिळाले. त्यात एक ओढ होती. हळूहळू आमचे चेहरे जवळ आले. ओठ ओठांना स्पर्शले. ते चुंबन खूप हळू आणि भावनिक होतं. मला वाटत होतं की माझ्या आयुष्यात प्रथमच कोणीतरी मला पूर्णपणे समजून घेत आहे. आम्ही आत बेडरूममध्ये आलो. पंखा हळू फिरत होता. त्याने मला प्रेमाने जवळ घेतलं. त्याचे स्पर्श माझ्या मनाला, शरीराला सुख देत होते. प्रत्येक स्पर्शात काळजी होती, प्रेम होतं. मी त्याला घट्ट धरून राहिले. त्या क्षणी माझी वर्षानुवर्षाची भावनिक तहान, एकटेपणाची वेदना सगळं विरघळून गेलं. आमच्या एकमेकांशी जोडले जाण्याचा क्षण खूप खोल आणि भावनिक होता. मी त्याला पूर्ण समर्पण केलं आणि त्याने मला पूर्ण प्रेम दिलं. नंतर आम्ही शांत बसलो. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाले, विक्रम, हे काय झालं? मी दोषी आहे का? तो माझ्या केसात हात फिरवत म्हणाला, दोषी कोणीच नाही सोनाली. आयुष्यात कधीकधी अशी ओढ येते जी मनाला शांती देते. मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो. तुला सुखी पाहायचं आहे मला. मला आनंदही वाटत होता आणि अपराधीपणाही वाटत होता. पण त्या क्षणी मी फक्त त्याच्या प्रेमात हरवले होते. राहुलला काहीतरी शंका येऊ नये म्हणून मी सावध होते. पण विक्रमने मला नवीन आत्मविश्वास दिला होता. मी स्वतःला अधिक प्रेम करायला शिकले होते. विक्रमशी आमची ओळख आणि जवळीक हळूहळू वाढत गेली. सुरुवातीला फक्त गप्पा, समजूतदार बोलणे आणि छोटेसे स्पर्श. पण नंतर ते भावनिक बंध अधिक गाढ झाले. आम्ही एकमेकांना भेटायचो, बोलायचो आणि एकमेकांच्या उपस्थितीत एक प्रकारची शांती मिळायची. विक्रम मला नेहमी म्हणायचा, सोनाली, तू खूप मजबूत आहेस, पण प्रत्येकाला थोडा आधार हवाच असतो. त्याचे हे शब्द माझ्या मनाला बरे वाटायचे. राहुलच्या व्यस्त आयुष्याने जे प्रेम आणि काळजी कमी पडत होती, ते विक्रम देत होता. प्रामाणिकपणे, बिनस्वार्थीपणे. काही आठवडे असे गेले. आम्ही एकत्र वेळ घालवायचो. तो यायचा तेव्हा मी चहा नाश्ता करून ठेवायची. आम्ही बाल्कनीत बसून पावसाचे थेंब बघायचो, जुने गाणे ऐकायचो. त्याच्या स्पर्शात एक प्रेमळता होती जी मला वर्षानुवर्षे हरवलेली वाटत होती. मी त्याला घट्ट धरायची आणि त्या क्षणात सगळं एकटेपण विसरून जायचं. आमच्यातली जवळीक हळूहळू अधिक गहन झाली. आम्ही एकमेकांना पूर्णपणे समर्पित होत होतो, भावनिक आणि हृदयापासून. त्या क्षणांमध्ये मला एक नवीन ऊर्जा, एक नवीन आत्मविश्वास मिळाला. माझी मनातली तहान, ती भावनिक ओढ, ती पूर्ण होत होती. पण त्यासोबत एक अपराधी भावना देखील यायची. मी काय करते? राहुलला हे समजलं तर? असा विचार मनात यायचा. राहुलला हळूहळू काहीतरी जाणवू लागलं. तो रात्री उशिरा यायचा, पण माझ्यातला बदल त्याला दिसत होता. मी अधिक हसरे झाले होते, अधिक काळजी घ्यायची. एक दिवस त्याने विचारले, सोनाली, तुला काहीतरी वेगळं वाटतंय का? तू बदलली आहेस. मी क्षणभर थांबले. मग सत्य सांगितलं नाही, पण आमच्या नात्यातले अंतर बोलले. राहुल, तू खूप व्यस्त आहेस. मला तुझी गरज वाटते. फक्त बोलणे, वेळ देणे. आम्ही रात्रभर बोललो. पहिल्यांदा खोलवर संवाद झाला. मी विक्रमला सांगितलं, विक्रम, तू मला नवं जीवन दिलंस. तुझ्या प्रेमाने, तुझ्या काळजीने मी पुन्हा स्वतःला सापडले. पण आता मला माझ्या नवऱ्याशी समोर जायचं आहे. आम्हाला आमचं नातं वाचवायचं आहे. विक्रमने शांतपणे ऐकलं. त्याच्या डोळ्यात दुःख होतं, पण समजूतही होती. तो म्हणाला, सोनाली, मी तुझ्यावर खरोखर प्रेम केलं, पण तुझं सुख माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तू राहुलशी सुखी राहा. मी नेहमी तुझ्या आठवणींमध्ये जगेल. आम्ही शेवटच्या एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्या मिठीत सगळं प्रेम, आभार आणि विरह होता. तो नंतर कधी झाला नाही, पण त्याने दिलेली आठवण आजही माझ्या मनात जिवंत आहे. राहुल आणि मी काउन्सिलिंगला गेलो. आम्ही एकमेकांना वेळ द्यायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टी, संध्याकाळी फिरायला जाणे, एकत्र जेवणे, बोलणे. हळूहळू आमच्यातलं नातं पुन्हा फुललं. राहुलने आपल्या कामात बदल केला, मला प्राधान्य दिलं. मी देखील त्याला समजून घेतलं. आज आम्ही अधिक सुखी आहोत. विक्रमच्या आगमनाने मला हे शिकवून गेलं की आयुष्यात भावनिक पूर्तता खूप महत्त्वाची असते. एखाद्या व्यक्तीमुळे आपण स्वतःला पुन्हा शोधू शकतो. मित्रांनो, ही कथा सांगताना मला खूप भावना येतात. आयुष्य गुंतागुंतीचं असतं. कधीकधी एकटेपणा आपल्याला चुकीच्या दिशेने नेतो, पण त्याहूनही आपण शिकतो आणि मजबूत होतो. जर तुमच्या आयुष्यातही असं काही घडत असेल तर एकमेकांशी बोलून, समजून घेऊन नातं वाचवा. प्रेम हळूहळू वाढतं आणि ते प्रामाणिक असेल तर ते कायम टिकतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुमच्या आयुष्यातील कोणती भावनिक कथा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा खऱ्या कथा तुम्हाला नियमित मिळत राहतील. धन्यवाद. काळजी घ्या आणि सुखी राहा.